नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मी आहे या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे बाहुली. परमारबाई 5वीच्या वर्ग शिक्षक होत्या. वर्गातल्या 60 मुलींपैकी 15-20 मुली तरी अत्यंत बुद्धिमान होत्या. आदिती ही त्या बुद्धिमान मुलींपैकीच एक होती. 4थी बोर्डाच्या परीक्षेत ती राज्यात सर्वप्रथम आलेली होती, त्यामुळे तिची बुद्धिमत्ता एक प्रकारे सिद्धच झालेली होती. आदिती नुसती बुद्धिमानच नव्हती, मनमिळावू सुद्धा होती. तिच्यासारख्याच हुशार मैत्रिणींचं तिच्याभोवती कोंडाळं असायचं. इतरांच्या उपयोगी पडणं, इतरांचीही कामं करणं हा आदितीचा स्वभाव होता. आदितीचं अक्षर सुरेख होतं, आकलन शक्ती चांगली होती. नाटकातून आणि भाषणातून भाग घेऊन तिने वैयक्तिक आणि सांघिक पातळीवरही स्वतःला आणि शाळेला कितीतरी बक्षिसं मिळवून दिलेली होती. आणि म्हणूनच आदिती सगळ्यांच्या लक्षात होती, शाळेच्या शिक्षकांच्या आणि आपल्या मैत्रिणींच्याही. आदिती गोरी, घाऱ्या डोळ्यांची आणि सोनेरी केसांची होती. थोडीशी चपळ, शिडशिडीत आदिती थोडी जरी हसली तरी तिचे चमकदार डोळे चमकून उठत आणि गाल, कानाच्या पाळ्या लाल लाल होऊन उठत. तिचं नितळ गोरेपण आणि तुकतुकीत कातडी समोरच्याच्या लक्षात आल्या वाचून राहत नसे. वर्गावर आल्या आल्या शिकवायला सुरुवात करण्याअगोदर परमारबाई हजेरी घेऊन टाकत. मगच त्यांचं शिकवण्यात लक्ष लागायचं. कोण उपस्थित आहे, कोण नाही आहे हे सुद्धा लक्षात येई, म्हणून त्या वर्गावर आल्या आल्या रजिस्टर उघडून उपस्थिती घ्यायला लागत. मुलींचा गोंधळ शांत होई. मुली शांत बसत आणि हजेरी देत सुटत. उपस्थित हा आवाज मग वर्गातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून हळू मोठ्या स्वरात उठत राही. एकदा का हजेरी घेतली की तासाची घंटा होईपर्यंतचा सगळा वेळ शिकवण्यासाठी वापरता येत असे. मध्ये मग टोल पडेपर्यंत कसलाही अडथळाच येत नसे. परमारबाईंनी डोळ्यावर चष्मा चढवला, रजिस्टर उघडलं. परमारबाई खुर्चीत स्थानापन्न झाल्याबरोबर गोंगाट ओसरायला लागला होता. चष्म्यातून परमारबाईंनी एक धावता पण जरब भरला कटाक्ष वर्गावरनं झटकन फिरवून घेतला होता. ती त्यांची रोजचीच सवय. परमारबाई नंबर उच्चारू लागल्या, 1, 2, 3, आणि त्याबरोबर उपस्थित मॅडम असे आवाज उठायला लागले. नंबर 8 वर परमारबाई आल्या. त्यांनी 8 नंबर उच्चारला. वर्गाच्या कुठल्याच कोपऱ्यातून हळू किंवा दबक्या आवाजात हजर किंवा उपस्थित मॅडम कानावर पडलं नाही. हातात टिक करण्यासाठी धरलेलं पेन परमारबाईंनी मुलींना दाखवलं आणि म्हणाल्या, काय झालंय? आदिती काय येत नाही आहे शाळेला? 8 दिवसांपासनं तिच्या नावापुढे रजिस्टरमधल्या वारांच्या चौकटीत फुल्याच आहेत. तुम्हा कोणाला काही कल्पना? खरं तर हा प्रश्न त्यांना गेल्या 3 ते 4 दिवसांपासनं तिच्याच आजूबाजूला बसणाऱ्या वर्गमैत्रिणींना विचारायचा होता. आदिती शाळेत का येत नाहीये हे परमारबाईंपेक्षा त्यांना जास्त माहीत असण्याची शक्यता होती. आदिती ज्या पुढच्या बाकावर मध्यभागी बसत होती त्या मुलींनी डोळ्यांनी एकमेकांना खुणावत पुटपुटून घेतलं, माहिती नाही काय झालंय कोणास ठाऊक, पण ती गेल्या आठवडाभर आलीच नाही शाळेत. त्यांच्यापैकी कोणीतरी म्हटलं. परमारबाई म्हणाल्या, आजारी वगैरे असेल, गावाला गेली असेल तर अर्ज नाही का द्यायचा तिने? म्हणजे तिने किंवा तिच्या पालकांनी. तिची हजेरी कमी पडेल ना अशानं. शिवाय ह्या वर्षापासून इंग्रजी हा नवीन विषय आहे तुम्हाला, त्यात नाही का ती मागे पडणार? इतर मुली काही बोलेना तेव्हा परमारबाई म्हणाल्या, 4थीला बोर्डात जिल्ह्यात पहिली आली म्हणून नाकात वारं गेलं असेल. यश फार लवकर डोक्यात शिरतं काहींच्या. अशा मुलींचं मग पास होणं कठीण वाटतं. मनात कुठेतरी आदिती आली नव्हती त्याबाबत आपण केलेला विचार परमारबाईंनी वर्गातल्या इतर मुलींपुढे बोलून दाखवला.
हेतू हाही होता की वर्गात उपस्थित असलेल्यापैकी कोणी हा विचार तिच्यापर्यंत पोचवावा, हा विचार तिच्या कानावर जायलाच पाहिजे, हा मानस. मंजुषा म्हणाली, बाई मी उद्या सांगेन आदिती का येत नाहीये. माझं एक पुस्तक आहे तिच्याकडे, ते आणायला तिच्याकडे जायचंच आहे मला. नंतर परमारबाईंनी रजिस्टर मिटलं आणि शिकवायला घेतलं. त्यांचं शिकवण्यात लक्ष लागेना. आदितीची समोरच्याच बाकावर रिकामी असलेली जागा पुन्हा पुन्हा त्यांच्या लक्षात येत गेली. तिचा विचार मनातनं जाईच ना. तिचा चेहरा डोळ्यांपुढे येत गेला आणि त्या आत स्वतःशी म्हणत विचारत राहिल्या की का येत नाहीये आदिती शाळेत. आजारी तर नसावी, का ती गावाला गेली, का शाळाच बदलली तिच्या पालकांनी. हल्ली मुलांपेक्षा पालकच फार महत्वाकांक्षी असतात. मुलांबाबत पुढाकारानं तेच ठरवत असतात. किती वेळ अभ्यास करायचा, कशा कशात भाग घ्यायचा, कुठे शिकवण्या लावायच्या, वर्गातही कुठल्या क्रमांकावर असलं पाहिजे, मैत्री कोणाशी ठेवायची, फायद्याचं नसेल तर कोणाला कसं कटवायचं, वगैरे वगैरे. आदिती आपल्यालाही आवडते हे परमारबाईंच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांना वाटलं त्याशिवाय का तिची उपस्थिती आपल्याला अस्वस्थ करतीये. आदितीसारखी गुणी, सुंदर आणि सालस मुलगी कुणालाही आवडावी अशीच होती. तिचं अक्षर, तिचं वागणं, तिने आपणहून अंगी बांधलेली शिस्त, ह्या सगळ्याचं अख्ख्या शाळेला कौतुक. आदितीच्या वर्गावर शिकवणाऱ्या प्रत्येक बाईंना वाटत आलं होतं की आपण आदितीला आवडतोच, असा एक गोड समज होता प्रत्येकाचा. तिचे मार्क्स, तिचे गुण यामुळे बाईंना अभिमान वाटावा अशीच आहे ही. हिच्या आईला तर किती अभिमान वाटत असावा. त्यांना तर सारखं आनंद आणि कौतुकाचं भरतच येत असावं. आपल्या मुलीला कुठे ठेवू, कुठे नाही असं त्यांना होत असावं. सलग 2 पिरियड्स होताच परमारबाई स्टाफ रूममध्ये आल्या. नंतर त्यांना कुठल्याच वर्गावर पिरियड्स नव्हते. नंतर मधली सुट्टीच. त्यानंतर मात्र शाळा सुटेपर्यंत त्यांना पिरियड्स होते. ड्रॉवरमध्ये वह्या, पुस्तकं आणि रजिस्टर ठेवून परमारबाई जोशी मॅडमना म्हणाल्या, एक एक काहीतरी अजबच घडतं बघा, एकदम विचित्र. जोशी मॅडमने विचारलं, का काय झालं? परमारबाई म्हणाल्या, अहो ती आदिती 8 दिवस झाले शाळेत येतच नाहीये. ना रजा ना कसला अर्ज. मी मात्र रोज तिच्या नावापुढे गैरहजेरी मांडतीये. अहो झालं, गेली असेल गावाला. फार बेजबाबदारपणा वाढलाय हो मुलात आणि पालकात सुद्धा बरं. ही तीच आदिती ना, जिल्ह्यात बोर्डात पहिली आलेली 4थीला. अहो तीच ती. हुशार आहे, सुंदर आहे. ती वर्गात समोर दिसली ना की शिकवताना मजा येते. चुणचुणीत आहे. तिच्या वयाच्या मानानं कुठले कुठले प्रश्न विचारत असते. वाचते ना भरपूर. हजेरी कमी पडली तर काय करणार? का मुलगी हुशार म्हणजे सगळ्या सवलती मिळत जाणार असं वाटतं पालकांना. नंतर येतील हात जोडत. जोशीबाई म्हणाल्या, 15 दिवस आली नाही ना की हेडबाईंच्या कानावर घाला, नाव काढून टाका पटावरनं. परमारबाई व्याकुळ झाल्या. म्हणाल्या, अहो इतकं टोकाला जाऊन विचार नाही करवत हो. आदिती छान आहे. काय झालंय कळायला तर हवं. वर्गातली एक मुलगी जाणार आहे तिच्या घरी, कळेल काहीतरी. जोशीबाई म्हणाल्या, अहो तुम्हाला 2 चांगल्या मुली आहेत. आदितीत काय इतकं गुंतून पडताय? ह्या मुली मॅट्रिक होऊन गेल्या की रस्त्यात भेटल्या ना की नजर टाळून जातात. आपल्याला काय हो, बस पैसा मिळतोय म्हणून शिकवायचं. अलीकडच्या मुली तर फार शिष्ट झाल्या आहेत. आईवडिलांचं ऐकत नाहीत. मग बाई, गुरु, मान हे सगळं इतिहास जमा झालंय. परमारबाई म्हणाल्या, नाही हो, आदिती त्यातली नाही आहे. फार मनस्वी मुलगी आहे ती. फक्त ती शाळेत यायला हवी. दुसऱ्या दिवशी मंजुषा, आदितीची मैत्रीण म्हणाली, बाई मी घरी गेले होते आदितीच्या. माझं पुस्तक आणायचं होतं ना.
मग आणलंस पुस्तक? आदिती भेटली का तुला? काय म्हणाली ती? काय येत नाही ग पोर शाळेला? परमारबाईंनी मंजुषावर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. दप्तराकडे बघत मंजुषा म्हणाली, माझं पुस्तक तिच्या आईने आणून दिलं. आदिती कुठे आहे? शाळेत काय येत नाही असं विचारलं तर? काय काय म्हणाल्या ग त्या? अहो त्या रडायलाच लागल्या. बहुतेक आदिती आतमध्ये झोपलेली असावी. त्या हळू आवाजात मला म्हणाल्या की बरं नाही आहे तिला. आणि बाई, मला हातांनी खूण करत तिची आई म्हणत होती, तिला कळता कामा नये कुणी आलं होतं शाळेतून. परमारबाईंना कोडं उलगडेना. त्या म्हणाल्या, अगं सांगायचं परमारबाई चौकशी करत होत्या म्हणून. 15 दिवस कसलीही सूचना न देता ती आली तर पटावरनं नाव काढलं जाईल म्हणत होत्या असं सांगायचं. बोलता बोलता परमारबाईंचा आवाज चढला होता. समोर मंजुषा नाही, आदितीच आहे आणि आपण तिला का गैरहजर राहतीयस म्हणून झापतोत असा त्यांना भास झाला. आदिती नव्हती तरी मंजुषाला रागवून त्यांना थोडं समाधान मिळालं. परमारबाई पुन्हा मंजुषाला म्हणाल्या, अगं थोडं थांबायचं तिथे. नक्की काय झालंय ते कळून तरी घ्यायचं ना. वर्गमैत्रिणींना तू तिची. आईनी जा म्हटलं की निघून यायचं. सांगायचं त्यांना. परमारबाई विचारत होत्या म्हणायचं. इंग्रजीच्या 2 धड्यांचा तिचा अभ्यास बुडाला आहे हे सांगायचं. हुशार हुशार अशी किती हुशार आहे ग ती? 5वीची मुलगी. मॅट्रिकच्या मुली इतकी तर ती हुशार नसणार. म्हणे आजारी आहे. बाई, मी पुन्हा जाईन ना तेव्हा आदितीला भेटूनच येईन. सांगीन परमारबाई तुझी आठवण काढत होत्या म्हणून. तिला तुमच्याविषयी फार वाटतं हां बाई. अहो सारखी सांगत असायची इंग्रजी शिकवावं तर परमारबाईंनीच. मंजुषा म्हणाली आणि गप्प झाली. परमारबाई विचार करत म्हणाल्या, तिची आई रडत होती म्हणजे आदितीला खरंच बरं नसणार ग. असं कर, तू आदितीला भेटायच्या फंदात पडूच नकोस. तू आपली बाहेरच तिच्या आईशी बोल. काय टायफॉईड फ्लू झाला असेल तर बघ. त्यांना म्हणावं ती आजारी असल्याचा अर्ज शाळेत करा. मीच क्लास टीचर आहे ना तुमची. जमवून घेईन थोडंसं. तिला बरं वाटलं की मेडिकल सर्टिफिकेट द्या म्हणून सांग. आणि अभ्यासाचं काय ग? 2-4 दिवस माझ्या घरी आली तर मी शिकवीन तिला. भरून काढेल तीही अभ्यास. पण बिचारी बरी व्हायला हवी ग. वर्गातली तिची रिकामी जागा बघवत नाही. आपल्याच मनातलं आदितीविषयीचं परमारबाई भडाभडा बोलत सुटल्या होत्या. त्यांचं एक मन म्हणत होतं की शाळा सुटल्यावर तिच्या घरी जाऊन यावं, तिला भेटावं. कदाचित ती आपली वाटही बघत असेल. नसेल कशावरनं. निदान परमारबाईंनी सुद्धा आपली चौकशी इतक्या दिवसात करू नये ह्याचंही तिला वाईट वाटणार नाही कशावरनं. मग आपण मंजुषाला का हाताशी धरतोय? आपणच का तिच्या घरी जाऊन येत नाही असं त्यांचं मन वारंवार त्यांना विचारत होतं. आपणच आदितीला भेटायला फार अधीर झालोय अशी जाणीव त्यांना झाली. आजवर त्या तशा आपल्या कुठल्याच विद्यार्थिनीला बरं वाटत नाही म्हणून तिच्या घरी बघायला गेलेल्या नव्हत्या. शाळा ते घर आणि घर ते शाळा इतकाच प्रवास दिवसभराचा असायचा. कधी कोणा सहशिक्षिकेकडे हळदी कुंकू किंवा सण, सत्यनारायणाचा प्रसाद किंवा वाढदिवस म्हणून जाणं होत आलं होतं आणि तेही कधी जमायचं नाही. आदितीकडे आपणहून जावं. तिच्या आईने मंजुषाला परतवलं तशी तुम्हाला तिला भेटता येणार नाही म्हणून आपल्याला परतवावं ही कल्पनाच त्यांना असह्य वाटली होती. थोडी वाट बघायची, आदितीबद्दल चौकशी करत राहावं असा निर्णय त्यांनी स्वतःशी घेतला. मग त्यांना बरं वाटलं. स्टाफमध्ये कोणी विचारायच्या आत परमारबाईंनी सांगून टाकलं की तिला फार बरं नाही आहे म्हणून आदिती गेल्या 15 दिवसांपासून येत नाही आहे. आदितीविषयी आता कुणीही काहीही विचारू नये किंवा तर्क लढवत बसू नये आणि त्यावर चर्चा होऊ नये हा त्यांचा अंतस्थ मानस.
मध्ये 2च दिवस गेले असतील. शैला कामत व्हरांड्यात परमारबाईंना गाठून म्हणाली, बाई बाई तुम्हाला कळलं का हो काही आदितीबाबत? परमारबाई उभ्या थरथरल्या. पोरीचं दुखणं विकोपाला गेलं का काय, अशी दुष्ट शंकाही त्यांना आली. त्या घाबरून म्हणाल्या, नाही ग, काहीच नाही. त्या दिवशी मंजुषानं सांगितलं ना तितकंच. का ग, तुझ्या कानावर काही आलंय का? थोडं इकडं तिकडं बघत शैला कामत म्हणाली, बाई माझी मावशी तिच्या घरासमोर राहते, काल आली होती ती. मावशी सांगत होती, म्हणाली आदितीला फारच बरं नाहीये. अगं ते तर मंजुषाने आपल्याला सांगितलं ना. अहो बाई तिला शॉक देतात म्हणे मोठ्या दवाखान्यात नेऊन. तिला अधूनमधून झटके येतात म्हणे. डोळे घराघरा फिरवते ती. अहो ती समोरच्याशी झोंबाझोंबीच खेळते म्हणे. आपल्याच वर्गातल्या मुलीची ही भयानक अवस्था, मानसिकता कथन करत असताना शैला कामतच्या डोळ्यात भीती उतरलेली होती. तिच्याही नकळत तिने अंग झाडलं. काहीतरी देहावरून झटकून टाकायचा अभिनय तिने केला. परमारबाईंचं तर मनस्वास्थ्यच हरवलं. त्यांच्या डोळ्यांपुढनं बाहुलीसारख्या दिसणाऱ्या गोऱ्या घाऱ्या सोनेरी केसांच्या आदितीचा चेहराच बाजूला होईना. काय झालं असेल त्या मुलीला? भूतबाधा? का भ्यायली कुठे पोर? कशाची भीती वाटली हिला? काय झालं काय? कसला अचानक मानसिक ताण हिला न सोसणारा पेलणारा हिच्या वाट्याला आला? हिचं मानसिक संतुलन शॉक देऊन परत आणायची पाळी आली. परमारबाईंना आदितीपेक्षा तिच्या आईविषयी कणव आली. आदिती तर यातना सोसत होती, एका यातनामय प्रवासातून जात होती, पण तिची आई, तिचे बाबा, त्यांना काय वाटत असेल? त्यांची मानसिकता कशी असेल? त्यांच्या स्वप्नांचं काय झालं असेल? का घडलं हे मध्येच? कशामुळे? त्या स्वतःशीच विचार करायला लागल्या. पायात चपला अडकवून रिक्षा करून काही त्यांना आदितीच्या घरी जावेना आणि मन शांतही बसेना. सरळ सुरळीत चाललंय म्हणताना आयुष्य कधी हिसका देऊन आपल्याला रोखेल आणि कसली भयानकता दाखवेल याची काही शाश्वती त्यांना वाटेना. आदितीसारखी अजाण कोवळी निरागस पोर तिला शॉक ट्रीटमेंट द्यावी लागली. नियतीच्या क्रूरपणाचा त्यांना नव्यानं प्रत्यय आला. माणूस, त्याची असह्यता, त्याची अवहेलना आणि एकूणच जीवनाविषयी अनिश्चितता याचा प्रत्यय आला. परमारबाईंनी जोशीबाईंनाच काय, स्टाफमधल्या इतरांनाही सांगितलं की 5व्या वर्गातल्या शैला कामत या मुलीने बातमी आणली आहे की आदिती अभ्यंकर हिला ताप बीप किंवा फ्लू टायफॉइड झालेला नसून तिला शॉक ट्रीटमेंट सुरू आहे. आदितीला अशी शॉक ट्रीटमेंट का सुरू लागावी याचं कारण मात्र कळत नाही. असं काहीतरी भयानक होतं म्हणून मंजुषाला तिची आई हातानं खुणवून घरी जा असं सांगत होती. आदितीला तिच्या वर्गमैत्रिणीला भेटू दिलं नाही तिच्या आईने. एरवी साधा ताप सर्दी असतं तर आदितीने मंजुषाला हाताला धरून वर्गात काय काय झालं, बाई काय म्हणाल्या, कुठल्या स्पर्धा झाल्या, कसली परीक्षा आहे, असे नानाविध प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतं. करमरकर सर म्हणाले, काहीतरी सायकोलॉजिकल केस दिसतीये, दारुणच आहे. अहो त्याशिवाय इतक्या कोवळ्या मुलीला अशी ट्रीटमेंट शक्यच नाही. ज्यांचं काही काळासाठी मानसिक संतुलन हरवतं त्यांना अशी शॉक ट्रीटमेंट दिली जाते. बरी होतात अशी माणसं. ही माणसं एक तर फार हळवी असतात किंवा कमालीची भित्री बुजरी, कशाच्याही दबावाला भेदरून जाणारी. हिच्या बाबतीत काय घडलं माहिती नाहीये. परमारबाई काळजीनं म्हणाल्या, अहो अशानं पोरीचं वर्ष वाया जाईल.
एक शैक्षणिक वर्ष या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात वाया जाणं म्हणजे चेष्टा नाही ना. त्यातून आदितीसारख्या हुशार मुलीचं तरी. हे बघा, तसं जीवावरच बेतलं तर सगळं सोसायला लागतं. अखेर जीव मोलाचा. माणसाचं जिवंत राहणं, परिस्थितीला तोंड देत उभं राहणं हे महत्वाचं. मग तो लहान असो किंवा मोठा असो, हुशार असो किंवा निर्बुद्ध असो, माणसाचं जिवंत राहणं महत्वाचं आहे का नाही? माणूस जिवंत आहे, जगतोय, तोपर्यंत त्याच्या भोवतीच्या जगाला त्याच्या आणि इतरांच्या दृष्टीनं महत्व आहे. नाहीतरी प्रत्येक माणसाच्या मृत्यूबरोबर त्याचं जग संपतच असतं. परमारबाई म्हणाल्या, करमरकर, खरंय तुम्ही म्हणताय ते, म्हणजे त्यात अर्थ आहे. मला पटतंय तुमचं बोलणं. माणसाचं जिवंत राहणं खरंच फार महत्वाचं आहे. नाहीतर सगळं जग त्याच्यासाठी काय अर्थ ठेवणार? सगळ्या स्टाफमधलं वातावरण, आदिती, तिचं शाळेला न येणं, तिचा आजार, तोही असा जीव घेणं, चटके द्यावे लागणारा, यामुळे गंभीर झालेलं होतं. परमारबाई म्हणाल्या, ते काही असो जोशीबाई, मला एकदा तिला जाऊन भेटावंसं वाटतंय. म्हणजे तिलाच असं नाही, तिच्या आईचीही भेट झाली, तिच्याशी बोलणं झालं तर बरं वाटेल. फार गुणी मुलगी हो आदिती, त्या हळहळत म्हणाल्या. जोशीबाई म्हणाल्या की असं अचानक जाणं बरं पडेल का? का त्या कोण शैला का मंजुषा, तिच्या मार्फत आपण येणार हे तिच्या पालकांच्या कानावर घालायचं? नाही तर असं व्हायचं, आपण पुळकाहून तिथं जायचं आणि तिथे जाऊन आपला अपमान व्हायचा. कसं आहे ना परमारबाई, काही काही पालक फार चमत्कारिकपणे वागतात हो काही प्रसंगी. परमारबाईंनी त्यांना विचारलं, तुम्ही याल का सोबत? उद्या शाळा सुटल्यावर जाऊन येऊ तिच्या घरी. आजच तशी कल्पना देऊन ठेवा. करमरकर म्हणाले, परमारबाई म्हणतायत ते ठीक आहे. शाळेतर्फे कोणीतरी जाऊन यायलाच हवं. शिवाय परमारबाई 5वीच्या क्लास टीचर आहेत, तेव्हा त्यांचं जाणं गैर नाही वाटणार. शिवाय मागच्या वर्षी बोर्डात जिल्ह्यात पहिलं येऊन तिने शाळेचं नाव उज्ज्वल केलंय, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं ना. शेवटी असं ठरलं की उद्या शाळा संपताच जोशी आणि परमारबाई आदितीला किंवा तिच्या आईला भेटून येणार. मग ती माणसं कशीही वागवत. परमारबाईंना वाटलं, नाहीतरी माणसाला आयुष्यात कारण नसताना, आपला संबंध नसताना कितीतरी वेळा अपमान सोसावाच लागतो ना. त्यात ह्या एका प्रसंगाची भर. पण मन तर शांत राहील, नाहीतर ते अपराधी भावना धगधगत ठेवेल, नाहीतर नुसतं तळमळत राहील. काय झालं असणार आदितीला? या विचाराच्या भडीमारानं परमारबाईंची अर्धी रात्र खाल्ली. आदितीला कुठे कसला वाईट अनुभव तर नाही ना आला, असंही त्यांना वाटून गेलं. पेपरातून छोट्या छोट्या मुलींशी क्रूरपणे वागणारे नराधम, त्यांच्याबद्दलची वाचलेली कृत्य त्यांच्या डोळ्यांसमोर नाचत होती. काही एकटीनं आडवाटेला गेली आणि तिला कोणी सुरा, चाकू वगैरे तर नाही ना दाखवला. विचार, तर्क, सैरावैरा धावत होते. आदितीच्या आईशी बोलणं अगदी सविस्तर आणि स्पष्टपणे जरी नसलं तरी थोडासा अंदाज येणारं झालं तरी उरलेली कथा समजू शकणार होती. परमारबाईंनी एकदा आदितीचा शाळेमध्ये सत्कार केला होता, तेव्हा तिच्या आईला पाहिलं होतं. पण तो प्रसंगच वेगळा होता. चहूबाजूनी त्यांच्या मुलीचं कौतुकच होत होतं. त्या सारख्या हसतच होत्या, गोड गोड हसत, लाजत बोलत होत्या. मुलीचं यश, मुलीचं कौतुक म्हणजे पर्यायानं आपलंच कौतुक असतं, ही भावना त्यांच्या नजरेतून प्रतीत होत होती. त्यांना अभिमान वाटावा असा तो क्षण होता. अख्ख्या जिल्ह्यात कितीतरी मुलात आदिती पहिली आली होती. नेटानं आणि जिद्दीने अभ्यास करून तिने यश आपल्याकडे खेचून आणलं होतं, हे तिच्यासकट सगळ्यांना माहिती होतं. शाळा केव्हा एकदा संपते आणि आपण आणि जोशीबाई केव्हा एकदा आदितीकडे जातो, असं परमारबाईंना झालेलं होतं.
एक अनाम कुतूहल परमारबाईंच्या जवळ होतं. मानवी सुलभ उत्सुकता, एखाद्या अनाकलनीय सत्याच्या गाभ्याशी पोचण्याची जिज्ञासा एखाद्या संशोधकाजवळ असावी ना, तशी, त्याच तीव्रतेची, तशाच ओढीची. परमारबाई आणि जोशीबाई आदितीच्या घराजवळ पोहोचल्या तेव्हा हिवाळा सुरू होण्यापूर्वी हळवी श्यामल संध्याकाळ मंद पावलानं अवनीवर उतरत होती. दिवसभराचा पिवळ्या उन्हाचा अंमल संपला होता. रात्रीचा काळोख हाकेवर होता. घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात दिवे लावावेत इतका अंधार भोवती दाटून आलेला नव्हता. निळसर झाकेचा राखाडी प्रकाश पसरलेला होता. दिवाणखान्यात ट्यूब होती. प्रकाशाचा पांढरा धुसर आभास त्या जागेपुरता प्रकर्षानं जाणवत होता. परमारबाई आणि जोशीबाईंनी रिक्षा सोडली. घरात शांतता पसरलेली होती. कसलाच आवाज त्या दोघींना फाटकापाशी थांबल्यावर जाणवला नाही. ना भांड्यांचा, ना माणसाच्या बोलण्याचा, ना कोणाच्या आरड्याओरड्याचा, ना कसल्या टेप रेकॉर्डरचा. फाटक उघडून कसा प्रवेश करावा असा दोघींना प्रश्न पडला. त्या फक्त आदितीला ओळखत होत्या. आदितीला भेटण्यासाठी शाळा सुटताच इथवर आलेल्या होत्या. घरातल्या एकूणच परिस्थितीचा त्यांना अंदाज येईना. काही पूर्वसूचना न देता आलो हे बरं का वाईट हेही ठरवता येईना. क्षणात परमारबाईंना वाटलं फिरावं परत, तडक रिक्षा गाठावी, घरी जावं, येईल तेव्हा येईल ती शाळेत. त्या जागीच अस्वस्थ होऊन चुळबुळत राहिल्या. जोशीबाईंच्या लक्षात त्यांची अस्वस्थता आली. त्यांनी उजव्या हातातली पर्स डाव्या काखेत ठेवली आणि फाटक उघडण्याच्या निमित्तानं फाटकाशी खुडबुड केली. तोच आतून कोण असं म्हणत एकजण बाहेर आला. तो बहुतेक आदितीचा मोठा भाऊ असणार. लगबगीनं पायरी उतरून तो खाली अंगणात आला. त्यांनी फाटक उघडलं. त्या दोघी आत आल्या. त्यांनी फाटक बंद केलं. त्याची ह्या दोघींकडे पाठ वळताच जोशीबाईंनी विलंब न लावता सांगितलं की ह्या परमारबाई आदितीच्या वर्ग शिक्षिका. पुढे काही त्यांनी बोलायच्या ढांगा टाकत तो 14-15 वर्षाचा मुलगा आई ए आई असं करत आत गेला डाव्या बाजूच्या दारातून. आदितीची आई बाहेर आली. मनावरचा प्रचंड ताण दूर करत हसत म्हणाली, या ना इकडे, आतच या. आतल्या दुसऱ्याच एका खोलीत खुर्च्या टाकून परमारबाई आणि जोशीबाईंना बसवण्यात आलं. समोर कॉटवर पाय सोडून थोडंसं अवघडून तिची आई बसली. शब्दच हरवल्यासारख्या तिघीजणी बसून होत्या. नुसत्या नजरेनं एकमेकींचा अंदाज घेत होत्या. जोशीबाई हळुवार शब्दात म्हणाल्या, शैला कामत परवा सांगत होती आदितीला बरं नाहीये. आणि त्यात थांबल्या. पुढे बोलणं कशा प्रकारे सुरू ठेवावं किंवा वाढवावं हे न कळून. शब्द अशा वेळी फार महत्वाचे असतात. परमारबाई म्हणाल्या, 15 दिवस झाले शाळेत तिने येऊन. एखादा अर्ज तरी पाठवायचा किंवा मेडिकल सर्टिफिकेट नंतर देता येईल म्हणा. उसास त्या दोघींच्या नजरा टाळून आदितीची आई म्हणाली, अहो काही सुचलंच नाही. म्हणजे सुचावं अशी परिस्थितीच नव्हती. डॉक्टरांनी सांगितलंय की ते 1-2 दिवसात सर्टिफिकेट देतील. पण तिला शाळेत यायला किती दिवस लागतील कोणास ठाऊक. महिना, 2 महिने, वर्ष जाऊ नये हो तिचं. त्यांच्या डोळ्यांच्या कडाकडाने पाणी जमत होतं, हळूहळू पूर यावा तसं. जोशीबाईने विचारलं की काय झालंय काय नक्की. म्हणजे टायफॉइड वगैरे तर नाही ना. तिची आई म्हणाली, अहो तसं असतं ना तरी फार परवडलं असतं. हे काय अनोळखी आजार आहेत का. नंतर तिघी जणी गप्प. तेवढ्या तिच्या भावानं तांब्या भांडं भरून आणलं.
कोपऱ्यातलं स्टूल तिच्या आईनं ओढलं, त्याच्यावर ठेवलं ते तांब्या भांडं. त्या मुलानं विचारलं, चहा करू का कॉफी? तिच्या आईने विचारलं, चहा चालेल? जोशीबाई म्हणाल्या, नको, काही नको, आम्ही भेटायला आलोय तुम्हाला. शाळेतल्या मुली काय काय सांगत होत्या. परमारबाई फार अस्वस्थ झाल्या. मला म्हणाल्या, चला माझ्यासोबत, आपण तिला नाही तर तिच्या आईला तरी भेटून येऊ. तिची आई डोळे पुसत म्हणाली, अहो, लोक बोलतात ते सगळंच काही खोटं नसतं. घडलंच विचित्र हो. असं घडेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. सत्य फार कठोर असतं. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. परमारबाईंनी विचारलं, म्हणजे ती शॉक ट्रीटमेंट वगैरे खरं आहे का? इतकं काय घडलं? कसला आघात झाला? हो, ते खरं आहे. आता बरी आहे ती, पण अजून 40% सुधारणा हवी आहे. फार कोमेजलीच हो पोर. त्या हमसून हमसून रडायला लागल्या. परमारबाईंना त्यांची अवस्था बघवेना. त्या खुर्चीतनं उठल्या, त्यांच्या जवळ गेल्या आणि त्यांच्या खांद्यावर अतीव मायेनं हात ठेवून उभ्या राहिल्या. एका आईचं व्यथित झालेलं हृदय त्यांना बघवत नव्हतं. त्यांना वाटलं, अखेर आपण इथवर आलोय ते कशासाठी? कुणाच्या तरी सांत्वनासाठीच ना. मग ते आदितीचं असो किंवा तिच्या आईचं किंवा आपल्या स्वतःचं सुद्धा. मुलांनी चहा आणला, तिघींना दिला आणि तो तांब्या भांडं घेऊन आत गेला. चहा घेता घेता आदितीची आई सांगायला लागली, त्याचं काय झालं? तिला बोलणारी, गाणं म्हणणारी बाहुली हवी होती, इम्पोर्टेड. चांगली 400-450ची बाहुली. मी तिला सहज म्हटलं की तू 4थीला पहिली येऊन दाखव जिल्ह्यात, देईन घेऊन. आणि पोरीने मनावरच घेतलं हो. भरपूर अभ्यास केला. आली वर्गात आणि जिल्ह्यात पहिली आली. कौतुक झालं, सत्कार झाले, बक्षिसं मिळाली. मग तिने बाहुलीची मागणी केली. कबूल केलं होतं म्हणून आणली. 500-550ला पडली होती बाहुली. छोटं फॉरेनचं बाळच बघा. भुरे भुरे केस, गुलाबी रंग, निळे निळे डोळे. तिची आई स्वप्नात हरवल्यासारखं बोलायला लागली. स्वतःशीच तंद्री लागली होती तिची. आता इतकी महागाईची बाहुली आम्ही तिच्या ताब्यात कशी हो देऊ? आपली पडली मध्यमवर्गीय प्रवृत्ती. ती कॉटवर बसलेली असताना रात्री थोडा वेळ तिला बाहुलीशी खेळायला मिळायचं. ती इतकी महागाईची बाहुली मोडू नये, तिचं काही तुटू नये म्हणून आम्ही तिला सांगितलं होतं की मैत्रिणी आल्यावर बाहुली काढायची नाही. तुझ्याशिवाय कोणाचा त्या बाहुलीला हात लागता उपयोगाचं नाही. खरंय हो. मुलांची खेळणी किती महाग आहेत. किती पैसे पडतात या खेळण्यांना. जोशीबाईंनी पुस्ती जोडली. आणि त्यातून ही इम्पोर्टेड खेळणी, ती तर खूपच महाग, नाही का? तिची आई सांगायला लागली. पण तिचं आपलं एकच पालुपद असायचं, हे माझं बक्षीस आहे, मी अभ्यास करून मिळवलंय, मला ते हवंय. मी मागीन तेव्हा मला तिच्याशी हवा तेवढा वेळ खेळू द्या. तशी थोडी हट्टीच आहे ना ती. परमारबाई म्हणाल्या, पण हुशार सुद्धा आहे. अहो, मला सांगा, जिल्ह्यात पहिलं येणं असं किती जणींना जमतं? आपल्या मुलांनी यश मिळवल्यावर आपल्यालाच त्याचं फारसं वाटत नाही काही. अहो, पण स्पर्धा किती असते. फार अचूक लिहिते हां आदिती. अगदी फुलस्टॉपची सुद्धा तिच्या पेपरात चूक नसते. तिची आई म्हणाली, अहो, मग बाहुलीवरनं आमच्यात भांडणच व्हायला लागली. तिने केव्हाही बाहुली मागावं आणि मी चिडावं, तिच्यावर ओरडावं आणि म्हणावं, घेतली आहे ना तुझ्यासाठी, सारखं काय तिच्याशी खेळायचं? वेडी आहेस का?
हे बघ, अशानं वर्षात तिचा बाब्या करणार आहेस तू. नाही देणार आत्ता ती बाहुली. कोपऱ्यात हातपाय तुटका बाजूला पडला होता चिंध्यांचा बाब्या. त्याच्याकडे बघून त्या म्हणाल्या, तो आहे ना, तो तिचा बाब्या. 10 वर्ष झाली त्याच्याशी खेळतीये. बघा कसा पडलाय. तिला बरं नाही ना. त्यांचा गळा भरून आला. आवंडा गिळून त्या पुढे म्हणाल्या, त्या दिवशी मी मैत्रिणीकडे गेले होते राहायला. हिला अचानक शाळेला सुट्टी मिळाली. संस्थेतलं पदावरचं कोणीतरी अचानक वारलं म्हणे. अशा शाळांना अधूनमधून सुट्ट्या असतातच नाही का. जोशीबाई म्हणाल्या, ते पंडित आसाराम कासलीवाल ते नव्हते का वारले, तेव्हाची गोष्ट या सांगतायत. हां, तर आदिती शाळेतनं घरी आली. बाईनी तिला मी मैत्रिणीकडे गेल्याचं आणि शाळा सुटायच्या सुमाराला संध्याकाळी येत असल्याचं सांगितलं. कामवाली बाई कामाला लागली. क्षणात या पोरीने विचार केला, दप्तर फेकून दिलं. कपाटाच्या चाव्या कुठे ठेवतात हे तिला माहिती होतं. नेमकी त्या दिवशी मी चाव्या न्यायचं विसरले बघा. या दोघींनी श्वास रोखून धरला. सस्पेन्सला सुरुवात होत होती. आदितीने नंतर काय केलं याच्याशी तिच्या आजाराचा संबंध होता. उत्सुकता वाढली होती. तिने कपाट उघडलं. स्टुलावर चढून वरच्या कप्प्यात ठेवलेली बॉक्समधली बाहुली काढली. पळत समोरच्या त्या शैला कामतला जाऊन बाहुली दाखवून आली. भरपूर खेळली ती बाहुलीशी, मनसोक्त खेळली. जेवली नाही, दूध प्यायली नाही. कामवाल्या बाईंचं काम होताच बाईंनी ते सगळं बघितलं आणि ती म्हणाली, अगं आदिती, बाहुली का काढली आई नसताना कपाट उघडून? ठेवून दे बरं बॉक्समध्ये घालून. आई येला एवढ्यात, लय मागाची ती बाहुली, ठेवून दे. आदितीनं बाहुली ठेवून दिली बॉक्समध्ये. कपाट बंद करून टाकलं. पण बाई घरी जाताच तिच्या अंगात पुन्हा काहीतरी संचारलं. तिने पुन्हा कपाट उघडलं. ती बाहुली बाहेर काढली. तिचे केस खरा विंचरले. तिच्या डोळ्यात काजळ घातलं. तिला आंघोळ घातली. आणि ती खराब झालीये हे लक्षात येताच हिने तिला सपासपा आपटायला सुरुवात केली हो. तिचा हात तुटला, पाय तुटला, कपडे केस खराब झाले आणि ही क्रूरपणे रडत ओरडत राहिली. एक आसुरी आनंद तिच्या डोळ्यात, चेहऱ्यावर थैथयत होता. त्यात हिंस्त्रपणाच होता. पिसाळलेलं श्वापद तिच्यात वस्तीला आलं होतं. मला माझ्याच मुलीची भीती वाटली हो. काय तिचा तो अवतार, तिचा चेहरा, तिची नजर, कठीण ग बाई. ती अजूनही नुसत्या त्या दृश्याच्या आठवणीनं उभी शहारली होती. जोशीबाई म्हणाल्या, अति हुशार मुलं कधी कधी फार चमत्कारिकपणानं वागतात नाही का. अहो बाई, मी तिला रागवेन म्हणून ती माझ्याच अंगावर धावून आली. मार ना मला, मार की, असं म्हणायला लागली. मला ओरबाडायला लागली. मला कळे ना काय करावं. कदाचित ती घाबरलेली असावी. परमारबाई म्हणाल्या, अहो हेच कारण असावं. तुम्ही तिला रागवण्या मारण्या अगोदर तिनेच तुमच्यावर हल्ला चढवला. तिची खात्रीच पटली असणार की आता आई आपल्याला शिक्षा करणार. म्हणजे हा माझा तर्क आहे हो. मी त्यावेळी थोडी चिडले, पण तिचा अवतार बघून मी हबकले. तिला सावरायला गेले तर ती हातपाय झाडत जमिनीवर लोळण घ्यायला लागली आणि म्हणायला लागली, माझं बक्षीस का लपवून ठेवलंस तू? मला देत नाहीस का ते? घे आता ही बाहुली. आणि ती हसायला लागली हो भयानकपणे. तिच्या भयानक हसण्याचा आवाज त्यांच्या कानात आत्ताही घुमत असावा. त्यांनी आत्ताही कानावर हात ठेवला, अंग आक्रसून घेतलं आणि पुटपुटल्या, अहो फार भयानक होतं ते सगळं बघणं आणि तिचं हसणं सुद्धा.
मग नंतर थोड्याच वेळात तिचे वडील घरी आले आणि कशीबशी रिक्षात धरून तिला डॉक्टरांच्याकडे नेली. झालेला आणि घडलेला प्रकार डॉक्टरांना सांगितला. डॉक्टरांनी तपशिलानं सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले की तिचं घडल्या प्रकारानं मानसिक संतुलन ढळलंय. या वयातली मुलं अतिसंवेदनक्षम असतात, त्यामुळे असं घडतं. अपराध हातून घडल्यानंतर कोणी शिक्षा करण्याऐवजी ती स्वतःच एक वेगळं स्वरूप घेऊन स्वतःचा बचाव करतात. अहो, पण नंतर कितीतरी दिवस डॉक्टरांनी मला तिच्या नजरेपुढे जायला बंदी केली होती, तिचा राग उफाळून येऊ नये म्हणून. बघा ना, कसली शिक्षा भोगावी लागते हो माणसाला. अपराध कुठला, शिक्षा कुठली. पण तिचाच विचार करून सगळं समजावून घेतलं, नाही गेले मी तिच्या समोर. परमारबाईंनी विचारलं, ती आत्ता घरी आहे का दवाखान्यात आहे? तिला कोणाला भेटू वगैरे देतात की नाही? तुम्हाला भेटलो, आम्हाला तिलाच भेटल्यासारखं वाटलं. अहो, शेवटी खुशाली कळावी म्हणून तर माणसं धडपडत भेटीला येतात ना. मला राहावे ना होत ते शॉक ट्रीटमेंटचं ऐकल्यापासनं. बाई तशी ती सध्या घरीच आहे, पण अबोल झाली आहे, बोलत नाही आहे, नुसती बघत असते. आता 4-5 दिवसांपासून जर झटका आला नाही तर ती सुधारेल हे नक्की, असं डॉक्टर्स म्हणतायत. परमारबाई उठल्या आणि म्हणाल्या, अहो सुधारेल ती. आमच्या सदिच्छा आहेत हो तिच्या मागे. होईल लवकर बरी ती. तिच्या मैत्रिणीसुद्धा तिच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि शाळेला तर तिचा कोण अभिमान आहे. परमारबाईंना पुढे बोलवेना. त्यांचा स्वरच गदगदला होता. सदिच्छांमध्ये काही बळ असेल, ताकद असेल आणि त्यांनी काही घडू शकत असेल तर ते घडणारच असा त्यांचा विश्वास होता, कारण आदिती सगळ्यांची लाडकी होती. आदितीच्या आईने मन आवरलं. काही मनाशी ठरवत ती म्हणाली, थांबा थोडं, इथवर आलाच आहात तर तिला भेटून जा, म्हणजे पाहून तरी घ्या. त्यांना तिच्या आईने रूमपर्यंत नेलं, ज्या रूममध्ये तिला ठेवलेलं होतं. ती स्वतः थोड्या अंतरावर आडोसा बघून उभी राहिली. खोलीत मंद प्रकाश होता. खिडक्यांचे पडदेही सारलेले होते. खोलीत मंदपणे पंखा सुरू होता. आदिती जागीच होती. डोळे सताड उघडे ठेवून, तक्क्याला टेकून समोरच्या भिंतीकडे नजर लावून एकटक बघत होती. तिची नजर रीती होती. तिच्या मनात कसलेही विचार नसावेत, बरे वाईट कुठलेच. तिची नजर कोरी वाटत होती. चेहरा पांढरा फटक पडला होता. केस मोकळे सोडलेले होते. रिकाम्या बारवेत डोकावून बघितल्यावर जो भयानपणा जाणवतो ना, तसा परमारबाईंना तिच्याकडे बघून वाटला. परमारबाईंचं मन व्याकुळ झालं, मन भडभडून आलं. पुढे होऊन तिला पोटाशी धरावं, तिच्यावर अश्रूंचा पूर सांडावा असं वाटलं त्यांना. पण त्यांचे पाय जागेवर खिळून राहिलेले होते. जोशीबाईंनी त्यांचा हात धरला. धैर्य एकवटून हळूहळू पावलं टाकत दोघी तिच्या कॉट जवळ आल्या. तिने मान वळवून त्यांच्याकडे पाहिलंही नाही. ती पूर्वीसारखीच समोरच्या भिंतीकडे बघत होती, निर्विकारपणे. परमारबाई पुढे झाल्या. त्यांनी थरथरत्या हातांनी तिच्या केसातून, कपाळावरनं आपली बोटं फिरवली आणि हळूच आपला स्पर्श आवरता घेतला. परमारबाईंच्या स्पर्शानं आदितीच्या संवेदनांवर कसलाही परिणाम झाला नाही. ती ओंडक्यासारखी ताठच होती. परमारबाईंनाच आतनं वेगानं हुंदका दाटून आला. जोशीबाईंनी त्यांना हाताला धरलं, बाहेर आणलं. रूम बाहेर तिची आई उभी होती, कानोसा घेत.
दोघींची नजरभेट झाली. त्यातून एकमेकांविषयी काय उमगायचंय ते उमगून गेलं. जोशीबाई आणि परमारबाई वेगानं अंगणात आल्या. चपलात पाय सारून मागेही न बघता त्या फाटकापर्यंत आल्या. फाटक उघडलं आणि त्या रस्त्यावर येऊन उभ्या राहिल्या. फाटक उघडच होतं. आतून कोणीही फाटक बंद करण्यासाठी तत्परतेनं पायऱ्या उतरून अंगणात आलेलं नव्हतं. तिची आई आदितीच्या रूमपाशीच उभी होती, निराशपणे. परमारबाई आणि जोशीबाईंच्या भेटीनं काहीही घडलेलं नव्हतं. काही चांगलं नसलं तरी काही वाईट घडू नये ही इच्छा. रस्त्यावर विमनस्कपणे उभ्या असलेल्या परमारबाईंना वाटलं, आदिती स्वतःच एक उस्कटलेल्या बाहुलीसारखी. परमारबाई जोशीबाईंचा हात पकडून म्हणाल्या, आदिती बरी व्हावी हो. किती गोड आणि हुशार मुलगी आहे. काय झालं हो हे तिचं? जोशीबाईंनी सांत्वनास्तव म्हटलं, होईल होती बरी. रिक्षा समोर थांबताच दोघे रिक्षात बसल्या. रस्ताभर दोघी एकमेकींशी अक्षरही बोलल्या नाहीत. पाहून आलेल्या उस्कटलेल्या बाहुलीची प्रतिमा त्यांच्या मनातून जातच नव्हती. नजरेपुढून मात्र रस्त्यावरची नेहमीची दृश्य फिल्म पुढे पुढे सरकावी तशी सरकत होती. दुकानं, वाहनं, माणसं आणि काही झाडं सुद्धा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांची कथा बाहुली. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. भेटत राहू श्रोते हो अशाच उत्तम कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.